आपण ऐकत आहात फील माय लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव्ह भाग 30. हॉस्पिटलमधून ती बाहेर पडली, पण डोक्यातले विचार काही थांबायचं नाव घेत नव्हते. डोंट वरी, तो आता पूर्णतः बरा झालेला असेल अशा काही उत्तरांची अपेक्षा ती डॉक्टरकडून करत होती. पण सगळं उलटच होतं. ते असं का बोलले की तुम्ही जाऊन देवाची प्रार्थना करा? हे थोडंसं विचित्रच होतं. तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करून तिला कोड्यात टाकणारं असंच काहीसं होतं. अमेरिकेतला डॉक्टर देवाला प्रार्थना करा म्हणतो याचंही तिला आश्चर्य वाटत होतं. एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी, इज हिअर अ टेम्पल नियर बाय, अ इंडियन टेम्पल? नो, आय डोंट नो, सॉरी. ती समोर येणाऱ्या प्रत्येकाला विचारत फिरत होती. बराच वेळ झाला तिनं तो प्रश्न अनेकांना विचारला, पण उत्तर सेमच येत होतं. जवळपास एकही मंदिर नसावं. तिनं एक क्षणाला गुगल केलं तर लक्ष्मीनारायण मंदिर होतं, पण ते फारच दूर होतं. विचारण्याच्या नादात ती बरेच अंतर चालत आली होती, पण तिथंच काही अंतरावर एक चर्च दिसत होता. ईश्वर तर एकच असतो. हे इथले लोक ईश्वराला लाईट मानतात आणि शीख लोक एक ओंकार, सतनाम, कर्तव्य असं काहीतरी म्हणतात, म्हणजे लाईटच. आणि आपल्या इकडे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योती स्वरूप आणि अजन्मा, अभोक्ता, निराकारी परमेश्वर म्हणजे दुसरं कोण? भगवान शिव, म्हणजेच माझे भोलेनाथ. मी त्यांना मानूनच चर्चमध्ये प्रार्थना केली तरी त्यांना कळेलच की. तसंही आता काही ऑप्शनही नाही आहे. मला माहिती आहे पार्थची ही शेवटची परीक्षा आहे, पण तो ही परीक्षा जिंकणारच. तरीही भोलेनाथांशी तर मला बोलायचं आहे. असा काहीसा विचार करत ती चर्चमध्ये जायचा विचार करत त्या दिशेने वळली. ती चर्चमध्ये आली खरी, पण तिथलं वातावरण अर्थात सगळंच वेगळं होतं. डोळे मिटून तिथूनच ती भोलेबाबांना आठवण करू लागली. बाबा, माझा पार्थ बरा होणार आहे मला माहिती आहे, तरीही मी तुमच्याशी बोलायला आले आहे. कारण तो तुम्हाला मानत नाही, पण हीच वेळ आहे. आत्ता या क्षणाला त्याला तुमचं सोबत असणं हे जाणवू द्या. असं काहीसं मॅजिक करा की तो तुमच्यापासून दूर जाण्याऐवजी तुमच्या आणखीन जवळ आला असेल. पार्थ खूप चांगला मुलगा आहे बाबा. सगळ्यात आधी इतरांचा विचार करणारा असा मुलगा. असे लोक छोट्या छोट्या गोष्टी पाहत नाहीत, त्यांना मोठं मॅजिक हवं असतं, तेव्हाच कुठं ते तुमच्यावर विश्वास ठेवतात. तेव्हा बाबा, पार्थला आता दाखवून द्या की तुम्ही कशी आणि किती साथ दिली आहे त्याची आत्तापर्यंत, आणि तोही फील करेल तुमचं प्रेम, एका देवाचं आपल्या भक्तावरील प्रेम. मनातल्या मनात आपले विचार ईश्वरापर्यंत पोहोचून ती चर्चमधून बाहेर पडली. आता वेग वाढवून हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं असाच विचार करत ती तिचा वेग वाढवणार तर एक बंद पडलेली कार रस्त्याच्या साईडला उभी होती. त्याजवळ एक ओळखीचा चेहरा तिला दिसला. हो, तो अश्विन होता. क्षणभर तिचं हृदय थांबलं. ती स्तब्ध झाली. तिची झालेली सगळी फसवणूक, अश्विनने केलेलं मरणाचं नाटक समोर आल्यावर तिला ओळखणं, दाखवणं, त्याच्या मम्मी डॅडींचं असं अचानक सोडून जाणं, त्यानंतरचं ते एकटेपण, ती पॉलिसीची हातात पडलेली नोटीस आणि सगळंच तिच्या डोळ्यासमोरून सरसर करत तिला आठवलं. तो एकटाच नव्हता, सोबत कोणी मुलगीही होती. तिचाही चेहरा ओळखीचाच होता. हो, पार्थच्या मित्राने शशांकने फोटो दाखवलेला तो हिचाच, म्हणजे हीच ती शेफाली असणार.
दोघंही कार बंद पडली म्हणून एकमेकांना काही बोलत होते. कार्तिकी तिथे त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. एक्सक्यूज मी मिस्टर आश्विन, खुश आहात ना? तिने त्याला आवाज दिला तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. कार्तिकी, तू तू इथे? माझा पाठलाग करत आलीस की काय? हा? सुरुवातीला थोडं चेहऱ्यावर आश्चर्य आणि नंतर काहीच फरक पडत नसल्यासारखं त्याने हसत विचारलं, जसा त्याला काही फरकच पडत नव्हता. म्हणजे तू जिवंत होतास आणि त्या रोडवर भेटलेलाही तूच होतास. जाणून बुजून ओळख दाखवली नाहीस ना तू? हो, तोच होता. आता काय करणार आहेस तू? शेफाली तिला खोटी स्माईल देत विचारत होती. हो, बरं झालं इथंच भेटलीस. बाय द वे, ओळख करून देतो, ही माझी बायको आहे. हा, खरीखुरी शेफाली. तो डोळे मिचकावर तिच्या गळ्यात हात टाकत तिला जवळ ओढत बोलला. आणि कार्तिकीला लक्षात आलं तो कधीच आपला नव्हता. याकडून अपेक्षा करणं हेच चूक आहे, पण आपण मात्र यावर विश्वास ठेवला या विचाराने तिला हट होत होतं. शेफाली, मला वाटतं आता लपवण्यात काही अर्थ नाहीये. सांगून टाकूया सगळं हिला. तसंही ही काय बिघडू शकणार आहे आपलं? हो, ऑफकोर्स, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये डिअर. का का केलंस तू हे आश्विन? का फसवलंस मला? का? तिचा आवाज चांगलाच वाढलेला. हो हो, सांगतोय. एवढा कसला ॲटिट्यूड दाखवत आहेस? हा, अजून पीळ गेला नाही वाटतं. आणि काय ग, केलंस का लग्न पार्थसोबत? हवं ते उत्तर देण्याऐवजी नको तो प्रश्न समोरून आलेला पाहून तिला रागच आला. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस मिस्टर आश्विन. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय ते दे, कार्तिकी द्वेषाने म्हणाली. अरे, माझ्यावर इंग्रजी झाडते आहेस? ओहो, मी घाबरलं तुला. एक कार्तिकी, तू माझं इथं अमेरिकेमध्ये काहीही बिघडवू शकत नाहीस. माझ्या अंगाला जरी हात लावलास ना तरीही इथले पोलीस तुला पकडून नेतील. आणि मी जर का त्यात काही भरवून चढवून सांगितलं ना तर बसशील कायमची आत. सो तुझा ॲटिट्यूड तुझ्याजवळ ठेव. तसंही मी तुझ्याशी का लग्न केलं हाच प्रश्न पडलाय ना तुला? तर मला एका दगडात 2 पक्षी मारायचे होते. म्हणजे तू आधीपासूनच माझा वापर करत होतास फक्त? हा, तसं म्हणू शकतेस. कारण प्रेम बिम नव्हतंच हा माझं कधी तुझ्यावर. पण नेहमीच तुला तुझ्या दिसण्याचा ॲटिट्यूड होता ना, तो तोडायचा होता मला. कोणालाही भाव द्यायची नाही, स्वतःच्याच तालात असायचीस. तुझ्याशी बोलायचा 1-2दा प्रयत्न केलेला आठवत नसेल तुला, तेव्हा जरा जास्तच गुरमी दाखवलेलीस तू. हीच तुझी गुरमी उतरवायची होती मला. मला काय, माझे फ्रेंड बोलले जमत असेल तर या मुलीशी म्हणजे तुझ्याशी लग्न करून दाखव. मागशील तेवढे पैसे हातावर ठेवतो. जिथं पैसे मिळतात ती गोष्ट मी कधी सोडत नसतो. कारण जिंकणं हा माझा वीक पॉइंट आहे. म्हणून तर पार्थच्या डोक्यात हॉकी स्टिक मारावी लागली. बिचारा खूपच स्मार्टली खेळायचा. तो असं काही बोलला आणि तिच्या डोळ्यातून पाणी टपकलं. तुला काय वाटतं रे, ॲटिट्यूड का दाखवतात मुली? उठसूट कोणीही येऊन त्यांना रस्त्यावरचा माल समजतील तर त्या दाखवणारच ना ॲटिट्यूड. यात मी तुझं काय बिघडवलं होतं? पण कोणावर कोणत्याच मुलीने लगेच विश्वास ठेवूच नये. यात काय चुकलं माझं? पण नंतर तरी केलं, मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावर, हो ना? आणि तू काय वागलास? तू इतक्या खालच्या पातळीचा असू शकतोस याचा विचारच केला नव्हता मी कधी. नाटक करत होतास हे आठवलं ना तरी डोक्यात जातोयस आता तू. मी एका दगडात 2 पक्षी मारले. काय होतं की मला पॉलिसीचे पैसे कसेही करून हवे होते. यात मी शेफालीला ओढू शकत नव्हतो यार. माझं प्रेम आहे ते. मग यासाठी तुझा वापर केला. कारण ते ज्याच्या समोर ॲक्सिडेंट झाला त्याचा जबाब तर घेणारच. सो ॲज एक्सपेक्टेड सगळं झालं.
मी तुझी नाही कंप्लेंट केली ना पॉलिसी संदर्भात जेबी कंपनीला, तर माझं नाव कार्तिकी राज्याध्यक्ष नाही. ओ हो कार्तिकी, डोंट बी टू पॅनिक. तुला एवढा त्रास करून घ्यायची काहीही गरज नाहीये, कारण त्याचा फारसा फायदा होणार नाहीये. माझं ते काहीही बिघडवू शकत नाहीत, कारण मी आता अमेरिकेत आहे. कोणाचा बाप येऊन मला भारतात नेऊ शकत नाही. तो शेफालीकडे पाहून हसू लागला आणि शेफालीही तिच्यावर हसत होती. कोणाचा बाप येऊन तुला भारतात नेऊ शकत नाही, कोणी तुला सजा देऊ शकत नाही, पण तो बघतोय हा, लक्षात ठेव. ती वर बोट दाखवून म्हणाली, लक्षात ठेव, कोणत्याही साध्या सरळ माणसासोबत केलेलं छळ कपट तुमच्या सगळ्या बरबादीचं कारण बनत असतं. मग तू कोणत्याही बुद्धिबळपटाचा कितीही चलाक खेळाडू असशील, तुझं हे सुख आनंद फार काळ चालणार नाहीये. दुसऱ्यांना दुःख देऊन कोणीही कधीच कायमचा आनंदी राहू शकतच नाही. ओ हो, मी घाबरलो. हार्ट अटॅक आला. शेफाली प्लीज हेल्प. नाटक करत तो शेफालीच्या अंगावर पडल्यासारखं करत होता आणि पुढच्या क्षणाला लोटपोट होऊन हसू लागला. कार्तिकीला खरं तर हे सगळं पाहताना हर्ट होत होतं. त्याचं हे वागणं पाहून त्याला काहीच भावना नाहीयेत ना आपण काय केलंय याची जाणीव. कार्तिकी शांतपणे तिथून हॉस्पिटलच्या दिशेने जायला वळली. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्या पुसत ती एक एक पाऊल हॉस्पिटलच्या दिशेने टाकत होती. अशा माणसापासून ती दूर झाली ते बरंच झालं असं क्षणभर तिला वाटत होतं. तो तिच्या प्रेमाच्या लायक कधी नव्हताच. आता तो पूर्णतः मनातून उतरलेला. उलट देवाने त्याच्यापासून दूर केलं म्हणून तर पार्थ मिळाला. पार्थ. तिला पार्थ आठवला तसं तिच्या लक्षात आलं त्याची सर्जरी चालू आहे. तिला आठवलं तसं डोळ्यातलं पाणी पुसत ती धावतच हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. ती हॉस्पिटलमध्ये ओटी बाहेर येऊन थांबली. पार्थची अजूनही सर्जरी चालूच होती. ती होण्याची वाट पाहत होती. तिचा पार्थला बघायला जीव कासावीस होत होता. पार्थसारख्या निरागस माणसाला काही होणार नाही. थोडा त्रास होईल पण सगळं छान होणार तिचं मन सांगत होतं. पण ज्याने असा लोकांना जाणून बुजून त्रास दिला, पार्थलाही अशी हॉस्पिटलची हवा दाखवली, त्याला मात्र सजा मिळायलाच हवी. त्याच्या वाईट कर्माचं फळ त्याला मिळायलाच हवं. त्याचा गर्व मातीत मिसळायलाच हवा, तेव्हा त्याला चुकीची जाणीव होईल. तिच्या मनात हेच विचार येत होते. एक क्षणाला समोरचा ओटीचा लाईट बंद झाला आणि ऑपरेशन झालं समजून ती उठली. डॉक्टर ओटीमधून बाहेर आले. डॉक्टर, हाऊ इज पार्थ? हाऊ वॉज द सर्जरी? कार्तिकीने त्यांना बाहेर येताच काळजीने विचारलं. मिसेस राज्याध्यक्ष, कॉंग्रॅच्युलेशन. सर्जरी हॅज सक्सेसफुल. आय कांट से एनिथिंग राईट नाव, बट वन्स ही गेट कॉन्शियस वी कॅन कम टू द कन्क्लुजन. His sample we already sent to the lab, that we will know it's cancerous or not. Okay? Okay. Thank you so much, doctor. But when he will be get conscious? तिने पुढचा प्रश्न केला. Within an hour? ते स्मित करत म्हणाले. ओके, थँक्यू. ती हसत म्हणाली. पार्थला त्याच्या रूममध्ये शिफ्ट करायचं चालू होतं. त्याला ओटीमधून बाहेर आणण्यात आलं. एवढ्यात एक इमर्जन्सी केस आल्याने सगळी घाई सुरू झाली. डॉक्टर ही अचानक निघालेले माघारी आले. स्ट्रेचरवरून एक व्यक्ती आत आणला गेला. त्याच्यासोबत चक्क शेफाली होती आणि सोबत घाबरलेले अश्विनचे मम्मी डॅडी. इट्स अ पॅरालिसिस अटॅक. लेफ्ट साईड इज नॉट वर्किंग. कम ऑन, बी फास्ट. एक नर्स म्हणत होती. त्याला आत नेण्यात आलं. कार्तिकीला न सांगताच कळलं तो अश्विन होता. अश्विनची मम्मी डॅडी कार्तिकीकडे पाहत होते, पण ती दुर्लक्ष करत पार्थला रूमकडे शिफ्ट करत होते. त्याच्यासोबत सरळ निघून गेली. तिच्या गालात आपोआपच स्मित आलेलं. मनात येत होतं, सगळं इथंच फेडावं लागतं.
कोणाचं कधीच वाईट चिंतू नये, पण एखादी व्यक्ती तशी वागते आणि एकासोबत नाही तर अनेकांना दुखावत ती तिच्या आयुष्यात जेव्हा मस्तपैकी खुश असते तेव्हा दुखावलेल्या लोकांच्या बददुआ या लागतातच. म्हणून म्हणतात, दुवा कबुआ पैशां इतक्याच त्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. कार्तिकीचं एक मन अश्विन सोबत जे काय घडलंय त्याने अगदीच आनंदी नाही पण समाधानी तरी फील करत होता. बस आता माझा पार्थ लवकर बरा व्हावा. कधी एकदा तो शुद्धीवर येतोय असं तिला झालेलं, पण तिची एक परीक्षा बाकी होती. ज्या गोष्टीने अनभिज्ञ ती पार्थच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होती, पण ती आज आतून खूप म्हणजे खूप खुश फील करत होती. कारण आता तिच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली होती. खरं तर स्वीकारायला कठीण अशीच होती ती, तरीही सगळ्या गोष्टींना न्याय असतो, कधी लवकर तर कधी उशिरा. हे समोरच घडलेलं उदाहरण पाहून तिला ते अगदी सहजतेने स्वीकारायला जमलं होतं. पार्थच्या शुद्धीवर येण्याची ती कधीची वाट पाहत होती. तिचं सतत त्याच्याकडेच लक्ष होतं. त्यामुळे आधीच त्याला शुद्धीवर यायला लागलेला तास तिला प्रचंड मोठा वाटत होता. तिचं सहजच घड्याळात लक्ष गेलं. पाहते तर विचारांच्या नादात 1-1.5 तास होऊन गेला होता. तिच्या लक्षात जसं आलं की 1.5 तास होऊनही पार्थ शुद्धीवर नाही आलाय ना त्याची काही हालचाल होत होती, हे पाहून क्षणभर तिला भीतीच वाटून गेली. तिने नर्सला सांगावं असा विचार करत उठली. एवढ्यात चेकिंगसाठी डॉक्टर आत आलेच. डॉक्टर इज ऑलमोस्ट हाफ एन आवर टिल वाय इज अनकॉन्शियस. तिने काळजीने विचारलं. प्लीज काम डाऊन, लेट अस चेक फास्ट. ते त्याला चेक करू लागले आणि तिला मात्र त्या क्षणाला नको नको ते मनात येऊ लागलेलं. त्याचे शब्द पुन्हा कानात आठवू लागले. कार्तिकी, मला न जाणो काही झालं, मीन्स मी कोमात गेलो किंवा माझी मेमरी लॉस झाली. मनात आलेला विचार तिनं तिथेच धुडकावून लावला. त्या कल्पनेनेही क्षणभर तिचं अंग थरथरून गेलं. एवढ्यात डॉक्टरांनी त्याचे डोळे चेक केले आणि इतर गोष्टी चेक करून ते तिच्याकडे आले. What happened, doctor? You were saying operation has successful. Within an hour he will come to conscious, but it's not happened. Why? See, sometimes it happens. As this is a very delicate surgery, so he might be in coma. Let's see what happened, but if within 48 hours he didn't respond, then it could be risky. What do you mean by risky? You are a very great surgeon. And now what are you saying? It's risky? How is this possible? I am sorry, Mrs. Kartiki. We did our best job. We always do. Now, in this type of a surgery, we cannot say anything till he get conscious. But thing is that if he get conscious after 48 hours, recovery may be slow. It's happened in this case. Please prepare yourself. म्हणत ते निघून गेले. तिने काही वेळापूर्वी पूजाला आणि आईलाही फोन करून सर्जरी सक्सेस झाल्याचं सांगायचं टाळलेलं. कारण तो शुद्धीत आला की समोरासमोर व्हिडिओ कॉलिंग करायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा असा तिचा मनसुबा होता. पण आता काय करायचं? 48 तास म्हणजे 2 दिवस. 2 दिवस आणखी त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहायची. या विचारानेच तिच्या पायातली शक्ती क्षीण होते असं वाटून ती तिथंच बेडवर बसली. आणि 48 आवर्स नंतरही तो शुद्धीवर आला नाही तर? नाही, हे असं काही होणार नाही. त्याने मला प्रॉमिस केलंय, त्याला काही होऊच शकत नाही. नाहीतर माझा देवावरचा विश्वास उडेल. भोलेनाथ, भोले बाबा, ही कसली परीक्षा पाहताय माझी? तिचं आपोआपच वर श्रद्धाकडे लक्ष गेलं. प्लीज, बस झालं ना आता. माझ्या पार्थला सुखरूप घरी नेण्याची माझी जबाबदारी आहे. त्याची आई आणि बहीण पूजा तो सुखरूप घरी परतेल याची आशा मनी धरून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. तुम्ही असं काही नाही करणार आहे. पार्थ प्लीज उठ ना रे. त्याच्या जवळ जाऊन बसत त्याचा हात हातात घेऊन ती आता त्याच्याशी बोलू लागली. पार्थ, तुझी शुद्धीवर येण्याची वेड्यासारखी वाट पाहते मी. तू असं नाही करू शकत आहेस. तू मला खूप प्रॉमिस केले आहेत.
माझी आयुष्यभर साथ देण्याची आपण गोव्याला जाणार आहोत असं बोलला होतास ना, मग विसरलास का? मी वाट पाहते रे. मला नाही जमणार आणखीन 2 दिवस अशी वाट पाहायची. तिकडं आई आणि पूजा वाट पाहत आहेत आणि तू मला एकटीला टाकून नाही जाऊ शकत. तू तुझं प्रॉमिस तोडणार नाहीस पार्थ, मला माहिती आहे. कारण तू स्वतः आधी नेहमी दुसऱ्यांचा विचार करतोस. तिचे अस्पष्ट असे शब्द कानावर तर पडत होते, पण त्यावर तो कसलीच प्रतिक्रिया देऊ शकत नव्हता. जणू काही सगळ्या चेतना संपलेल्या. आतून खूप त्रास होत होता तिचं त्याच्यासाठी तुटणं पाहून, आणि त्याला आता खरं तर राग आला. प्रत्येक वेळी असाच करत असतोस तू, म्हणून मला आवडत नाहीस. मनाचा आवाज मनातच घुमला, कारण त्यापलीकडे तो जाऊच शकत नव्हता. आणि अचानक हॉस्पिटल गायब झालं आणि आकाशाच्याही वर असलेल्या एका शांत ठिकाणी तो स्वतःला पाहत होता, जिथे सगळीकडे नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त पांढरा शुभ्र प्रकाश पसरला होता. त्याला क्षणभर भीतीच वाटली. आपण मेलो तर नाही ना, या विचाराने. आई, पूजा आणि कार्तिकी तिघेही एकाच क्षणाला आठवले आणि त्याला रडू येऊ लागलं. का का केलंस तू हे असं? तिच्या विश्वासाचा अंत पाहिलास. तुला दयाळू म्हणतात, मला नाही वाटत तू दयाळू आहेस. स्वार्थी आहेस तू, स्वार्थी. आता का लपला आहेस? माझ्या समोर येऊन माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्याने म्हणताच त्याच्यासमोर एक पांढरं शुभ्र प्रकाशवलय आलं, ज्यात एक तेजोमय आकृती दिसत होती. तिला पाहताच मन प्रसन्न होईल. मनाचे सगळे क्लेश एका क्षणात दूर होतील अशी आकृती होती ती, जी त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. तू कोण आहेस? तूच आहेस का विधाता? आमचं विधी लिखित लिहिणारा? कशाच्या आधारावर लिहितोस सांग ना. मी तुझं काय बिघडवलंय म्हणून माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला यायचं असतं? पार्थ चिडून विचारत होता, तरीही ती आकृती चेहऱ्यावर स्मित घेऊन त्याला प्रेमाने पाहत होती. आधी शांत हो पार्थ, मी अजून काही केलंच नाहीये आणि तरीही तू मला या सगळ्यामध्ये ओढतो आहेस. मी नाही आलोय तुझ्यामध्ये, कळालं? तो त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला शांत करत म्हणाला. मी ओढतोय? ओ, आता तर खोटंही बोलायला लागलायस तू देवा. वा, खोटं मी बोलत नसतो बेटा. मला काय गरज आहे खोटं बोलण्याची? तो आताही स्मित करत उत्तरला. माझी आई तुझं एवढं करत असते तरी तू बाबांना नेलस, पुन्हा माझ्यावर ही वेळ आणलीस. त्या बिचाऱ्या कार्तिकीचा काय दोष? तिलाही किती दमवलंस आणि आता तर तिच्या तुझ्यावर असणाऱ्या विश्वासाचाही बळी दिलास आणि तू काही करत नाही. यात हे मी ओढलंय का तुला? पार्थने त्याला प्रतिप्रश्न केला. हो, तूच ओढलंयस. यातली एकही गोष्ट मी केलीच नाहीये आणि म्हणून तुला मी इथं बोलावलंय. मी काहीही न करताच तू प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा खापर माझ्यावर का फोडतोस? मला तू उत्तर दे की मी याला कारणीभूत कसा? तू नाही तर कोण आहे? विधाता म्हणजे आमचं नशीब लिहिणारा तूच ना. मग जाबही आम्ही तुलाच विचारणार. का लिहिल्या आहेस अशा गोष्टी आमच्या नशिबात? सांग ना. चांगलं वागणाऱ्याला दुःख आणि वाईट वागणारा सर्वात सुखी. पार्थ उपहासाने हसला. विधाता, मला तुम्ही मनुष्यांनी बनवलंय विधाता, पण मी लिहितो ते मी लिहितो म्हणून होत नसतं, तर तुम्ही करता म्हणून ते लिहित असतो. तुमचं कर्म हेच मूळ आहे. अच्छा कर्म करोगे तो अच्छा फल पाओगे, बुरा करोगे तो बुरा पाओगे. जो बोओगे वही तुमको मिलेगा. हो का? मग अश्विन सारखे लोक वाईट वागूनही सुखात कसे? मी काय वाईट वागतोय सांग ना. फक्त माझे लोक माझं आयुष्य सुखी करण्यासाठी झटतोय, यात माझं वाईट कर्म काय आहे?
एका लहानशा मुंगीलाही मारत नाही मी. वाईट कर्म हे केवळ याच जन्मातलं नसतं पार्थ, ते आधीच्या जन्मातलंही असू शकतं, जे तुम्हा मनुष्यांना कधीच आठवत नाही. आणि मग तुम्ही म्हणता हे माझ्यासोबतच का? पण वस्तुस्थिती हीच आहे की आधी तुम्ही बीज लावलेलं असतं ते उगवत मात्र आत्ता असतं. आणि अश्विनचं म्हणशील तर पाहायचंय का तुला? बघ. त्या प्रकाशमय वलयाने समोर हात दाखवला आणि समोर मोठ्या पडद्यावर एखादा चित्रपट दिसावा तशी अश्विनची झालेली हालत त्याला दिसली. तो स्ट्रगल करत होता, बोलायलाच नव्हे तर हात उचलायला सुद्धा. हे काय? हे तो बघतोय आता आपल्या कर्माची फळं. गोड स्मित करत आकृती म्हणाली. आणि कसं काय? कसं काय यात जाण्याची तुला गरज नाही, पण आपण जे करतो त्याचं फळ मिळतं हेच दाखवायचं होतं मला तुला. राहता राहिला प्रश्न तुझ्या बाबांचा, तर त्यांचा मृत्यू त्या क्षणाला लिहिलेला होता, म्हणून त्यात काही बदल शक्यच नव्हता. जो माणूस जन्माला येतो तो त्याच क्षणाला त्याचा मृत्यू ठरवून येतो. याला मी जबाबदार नसतो, याला तुमचं कर्म जबाबदार असतं. एखाद्या व्यक्तीशी चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार तुम्ही किती बांधला गेला आहात त्यावरून तुमच्याशी त्यांचं नातं ठरत असतं आणि तितकाच वेळ ते तुमच्या आयुष्यात राहतात. मग माझीही वेळ झाली आहे का? पार्थने घाबरून विचारलं. तशी ती आकृती स्मित करत पुढे म्हणाली, नाही, तुझा या जन्माचा कर्माचा हिसाब अजून पूर्ण झाला नाहीये, म्हणून तुला अजून आयुष्य आहे. जरुरी नाही फक्त वाईटच हिशोब असतात, ते चांगलेही असू शकतात. आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला दोन्ही प्रकारचे लोक असतात, काही खूप चांगले आणि काही खूप वाईट. म्हणजे मी जिवंत आहे, मग मला का बोलावलंय वर? आणि माझ्यासारखे कित्येक लोक अशा प्रकारचा आजार होऊन मरतात, त्यांचं काय? बोललो होतो मी हे आधीच, त्यांचं तेवढंच आयुष्य असतं. मी ईश्वर असलो म्हणून जन्म आणि मृत्यू या गोष्टीत फेरफार करण्याचा अधिकार मला नाहीये. एवढंच सांगेन, कर्म चांगलं असो व वाईट, ज्याने जे केलं त्याच्यासोबत बरोबर चुकतो होता, त्याला पर्याय नाही. मला एक प्रश्न आहे, पण मग काही लोक आयुष्यभर वाईट वागतात तरीही मरेपर्यंत सुखी कसे असतात ते? कारण त्यांचं आधीचं पुण्यकर्म एवढं असतं की तेच चुकतू व्हायला वेळ लागतो. आता मला सांग, प्रत्येक झाडाचं बीज लावलं तर वाढणारं ते झाड आणि त्याला फळं येण्याचा कालावधी तोच असतो का? तर नाही, तो कालावधी वेगवेगळा असतो. आणि कर्माचंही तसंच असतं. काहींना त्याच जन्मात ते पापकर्म फेडावं लागतं, तर कधी कधी काहींना नवीन जन्म घेऊन त्या व्यक्तीसोबत ते फेडावं लागतं. कधी कधी खूप जन्मानंतर केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं, पण भोगावं लागतं जरूर. पण दुसरा जन्म आहे याची काय शाश्वती? कुकर्म असो वा चांगलं, ते फेडायचं असेल तर जन्म घेण्यास दुसरा पर्याय नाही. जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे एक चक्र आहे जे निरंतर चालू राहतं. तू या जन्मात एवढा असाध्य आजार होऊन वाचतोयस, हे पुण्यकर्माचंच उदाहरण आहे. म्हणून तुला कार्तिकीसारखी बायको मिळाली आणि पूजासारखी बहीण आणि आई मिळाली. आता कळालं का माझा यात काहीही हात नसतो? तुझं पुण्यकर्म तुला वेळोवेळी वर उचलतं. शिवाय ज्या लोकांचं कर्म चांगलं असतं त्यांच्यासोबत मी अप्रत्यक्षरित्या असतोच. तुझा माझ्यावर विश्वास नाही म्हणून तुला ते कधी जाणवत नाही, आणि याची जाणीव तुला व्हावी यासाठीच मी तुला इथं बोलावलं. माफ कर देवा, मी प्रत्येक वेळी तुला वाईट समजलो. कर्माची गुह्य गती काय असते यावर कधी एवढा मी विचारच केला नव्हता. पण प्लीज आता मला जाऊ दे. कार्तिकी माझी वाट पाहते, पण तिचा विश्वास कधी तोडू नकोस. अजूनही दुसऱ्यांचा विचार म्हणून तू वेगळा आहेस पार्थ, पण कधीतरी मला मित्र मानून बघ.
तुला माझं अस्तित्व तुझ्यासोबत असल्याचं जाणवेल, पण तिला भेटण्यासाठी तुला थोडी वाट पाहावी लागेल, कारण ही तिची परीक्षा आहे. तिला पास करू दे. म्हणजे बरोबर 45 तासांनी तुला शुद्ध येईल. त्याला इलाज नाहीये. म्हणत ती आकृती अंतर्धान पावली. पार्थला थोडा रागच येऊ लागलेला, कारण लगेचच ती आकृती सगळं सांगून गायब झाली. पण नंतर देवाचं सांगणं आठवून त्याच्या गालात स्मित पसरलं आणि आपोआप काही सेकंदात तो आता त्याच्या शरीरात होता. आजूबाजूचे हॉस्पिटलमधले एक आवाज कानात येत होते. कार्तिकीचा आवाज ऐकायची इच्छा होती, पण ती कुठे गायब झाली? काळजीत तर नसेल. मनात नाना प्रश्न येऊ लागलेले, पण वाट पाहण्याशिवाय काही इलाज नव्हता. आजचा भाग इथं संपलेला आहे. बघूया कार्तिकीची काय परीक्षा आहे. अखेर पार्थला ईश्वराची अनुभूती व्हायची होती, म्हणून तो शुद्धीत आलेला नाहीये, आणि कार्तिकीला अश्विन भेटणार होता, म्हणून ते अमेरिकेत आले होते. तुम्हालाही कधी असा देवाचा राग आला होता का? प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का? बघूया पुढं काय होतंय. जाणून घेण्यासाठी ऐकत राहा फील माय लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.